नमस्कार मित्रांनो, ट्रू व्हॉइस मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची ही कथा ऐकताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. गुन्हे नेहमी रागातून होत नाहीत. कधी कधी ते हळूहळू वाढणाऱ्या लालसेतून जन्म घेतात आणि जेव्हा लालसा माणसाची माणुसकी संपवते तेव्हा समोर उभा असलेला माणूस गुरु असो, देव असो किंवा आयुष्य उभं करणारा मालक असो, त्याचं अस्तित्व एका क्षणात संपवलं जातं. ही गोष्ट आहे बिहारमधल्या पाटणा शहरात घडलेल्या एका खळबळजनक खुनाची. 12 जुलै 2007 संध्याकाळचे साधारण 7:30 वाजले होते. पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधून पाटणा सेंट्रल पोलीस स्टेशनला फोन आला. फोन करणारा ड्युटी डॉक्टर थोडा घाबरलेला होता. तो म्हणाला, सर, पाटणा हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे ज्येष्ठ वकील श्रीधरनाथ त्रिपाठी यांना काही वेळापूर्वी आमच्या ॲम्ब्युलन्समधून इथे आणलं गेलं, पण तपासणी करताच आम्हाला समजलं ते हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच मृत झाले होते. ड्युटीवर असलेले सब इन्स्पेक्टर राकेश कुमार काही मिनिटांत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी मृतदेह दाखवला. 78 वर्षांचे श्रीधरनाथ त्रिपाठी. चेहऱ्यावर शांतता, पण मानेवर विचित्र खुळा, पाठीवर काळसर जखम. डॉक्टरांनी हळू आवाजात सांगितलं, सर, मृत्यू नैसर्गिक वाटत नाही. पोस्टमॉर्टम केल्याशिवाय काही सांगता येणार नाही. राकेश कुमारांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या वरिष्ठांना फोन केला. सर्कल इन्स्पेक्टर अभय प्रताप सिंग. प्रकरणाची गंभीरता लक्षात येताच सिंघांनी आदेश दिला, बॉडी तात्काळ सरकारी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा आणि केस अननॅचरल डेथ म्हणून नोंदवा. मृतदेह हलवण्याआधी राकेश कुमारांनी वकिलांची पत्नी सुमित्रा देवी यांची चौकशी केली. डोळ्यात पाणी पण आवाज संयमित होता. त्या म्हणाल्या, सर, माझे पती रोज संध्याकाळी 7 वाजता बातम्या ऐकायला वर येतात. आज 7 वाजले पण ते आलेच नाहीत. मी खिडकीतून खाली पाहिलं. ऑफिसमध्ये अंधार होता. मला शंका आली म्हणून शेजारच्या एका तरुण वकिलाला फोन केला. तो आला. आम्ही दोघं मिळून ऑफिस उघडलं. ते खाली पडलेले होते. हालचाल नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्कल इन्स्पेक्टर अभय सिंग, एसआय राकेश कुमार आणि फॉरेन्सिक टीम पाटणाच्या राजेंद्र नगर भागात पोहोचली. 3 मजली इमारत, खालचा मजला वकिलाचं ऑफिस, वरचा मजला कुटुंबाचं घर. श्रीधरनाथ त्रिपाठी बिहारमधले प्रसिद्ध वकील. हायकोर्टात त्यांची ओळख एक शांत, संस्कृत, कुणाशीही वाद न करणारा माणूस म्हणून होती. ऑफिसमध्ये प्रवेश करताच वातावरण जड झालं. फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला. टेबल नीटनेटके, कोणतीही झटापट दिसत नव्हती. पण काही मिनिटांतच पहिला महत्त्वाचा पुरावा मिळाला. एक रक्त लागलेला टॉवेल, टेबलच्या बाजूला एक लोखंडी कडा आणि मागे गुंडाळलेली एक इलेक्ट्रिक वायर. पोलीस लगेच निष्कर्षावर पोहोचले नाहीत. सगळं नोंदवलं गेलं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि तपासाचं स्वरूप बदललं. डॉक्टरांनी स्पष्ट केलं, मृत्यूच्या आधी वकिलांना इलेक्ट्रिक शॉक दिला गेला होता, पण मृत्यू शॉकने नाही, गळा आवळून खून करण्यात आला होता. ही हत्या पूर्णपणे नियोजित होती. FIR मध्ये IPC 302 जोडण्यात आली. माध्यमांनी बातमी उचलली. वकिलाचा खून त्याच्याच ऑफिसमध्ये. बार काउन्सिलने पोलीस खात्यावर दबाव वाढवला. तपास सुरू झाला. पोलिसांनी टाइमलाईन तयार केली. संध्याकाळी 6 वाजता महिला क्लार्क ऑफिस सोडून गेली होती. तेव्हा वकील जिवंत होते. 7:30ला मृतदेह सापडला. म्हणजे खून 6 ते 7:30च्या दरम्यान झाला. या 90 मिनिटांत ऑफिसमध्ये कोण येऊ शकतो हा प्रश्न होता. तपासात पहिल्यांदा संशय चुकीच्या दिशेने गेला. जुना क्लायंट, मालमत्ता वाद, पराभूत केसचा बदला. 10 दिवस गेले पण काहीच निष्पन्न झालं नाही. टर्निंग पॉइंट आला तेव्हा लक्षात आलं की वकिलांचा एक मोबाईल गायब आहे. पैसे, कागदपत्र काहीच चोरीला गेले नव्हते. फक्त एक फोन. IMEI नंबर ट्रॅक केला गेला. फोन वापरात होता आणि कॉल्स फक्त एका नंबरवर जात होते. तो नंबर ऑफिसमधल्या 19 वर्षांच्या कर्मचाऱ्याचा होता. नाव रवी पासवान. सायबर सेलचा रिपोर्ट आला. त्या दिवशी संध्याकाळी 6:30ला रवीचं लोकेशन त्याच इमारतीजवळ होतं. पण त्याने सांगितलं होतं, मी 6लाच निघालो. रवीला पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं. सुरुवातीला तो शांत होता, पण कॉल डिटेल्स दाखवताच त्याचा चेहरा बदलला. हळूहळू सत्य बाहेर आलं. रवी गेल्या काही महिन्यांपासून वकिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत होता. ब्लँक चेक्स, नकली सही, बँकेतून पैसे, आधी थोडे, नंतर जास्त. एकूण 8 लाख रुपये. त्याला भीती वाटत होती की एक दिवस सगळं उघड होईल, म्हणून त्याने ओळखीच्या गुन्हेगाराशी संपर्क केला. नाव मनोज यादव. मनोज सोबत तिसरा माणूस होता, विकास सिंग. तिघांनी मिळून प्लॅन बनवला. आधी ऑफिसचा मेन कंट्रोल स्विच बंद करायचा, अंधारात वायर प्लगला जोडायची, शॉक द्यायचा आणि तो जिवंत राहिला तर गळा आवळून संपवायचं. 12 जुलैच्या संध्याकाळी रवीने ऑफिस रिकामे असल्याची खात्री केली. मिस्ड कॉल दिला. मनोज आणि विकास आले. शॉक दिला गेला. वकील खाली पडले. तेव्हा विकासने लोखंडी कडा मानेभोवती आवळली. गुन्हा झाला. घाबरून कडा खाली पडली. तीच कडा फॉरेन्सिकला मिळाली. 3ही आरोपी अटक झाले. क्राईम सीन रिक्रिएट झाला. सर्व पुरावे जोडले.
2008 मध्ये पाटणा सत्र न्यायालयाने रवीला फाशीची शिक्षा सुनावली. मनोज आणि विकासला जन्मठेप. नंतर सर्वोच्च न्यायालयाने रवीची फाशी रद्द करून 35 वर्षांची शिक्षा ठोठावली. कारण एकच, त्याचं वय. पण न्याय स्पष्ट होता. लालसेतून केलेल्या गुन्ह्याला माफी नव्हती. मित्रांनो, ही कथा इथे संपते, पण एक प्रश्न मागे ठेवते. विश्वास जो आयुष्य उभं करतो, तोच चुकीच्या हातात गेला तर आयुष्य संपवतो. तुम्हाला अशाच वास्तववादी गुन्हेगारी कथा ऐकायच्या असतील तर ट्रू व्हॉइस मराठीला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या अंधाऱ्या सत्यासह. कधी कधी गुन्हे रक्ताने नाही तर विश्वास तुटल्यावर घडतात.